मोरगावचा मोरेश्वर. खरं जीवनात पैसा, काम आणि धावपळ खूप असते, पण शेवटी मनशांती मिळते ती आपल्या कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेत. मुलांचं हसणं, आपल्या प्रियजनांची सोबत, पत्नीची साथ हेच खरं आयुष्याचं सुख आहे. आजच्या या प्रवासाने पुन्हा एकदा जाणवलं की मंदिर फक्त दर्शनासाठी नसतं, तर कुटुंबाला आणखी जवळ आणण्यासाठी असतं. श्री मयुरेश्वर गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे गणपती मंदिर मानले जाते. हे मंदिर मोरगाव येथे करा नदीच्या काठी वसलेलं आहे. या मंदिराविषयी काही खास गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. या गणपतीला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे संबोधले जाते. पुराणानुसार भगवान गणेशांनी मोरावर आरूढ होऊन सिंधू राक्षसाचा वध केला, म्हणून मयुरेश्वर हे नाव पडले. अष्टविनायक यात्रा बहुतेक भक्त इथे सुरू करतात आणि इथेच समाप्त करतात. मंदिराभोवती दगडी तटबंदी असून चारही दिशांना मिनारासारखे बुरुंज आहेत. मूर्ती काळ्या दगडाची असून सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे बसवले असल्याचे सांगितले जाते. गणपतीसमोर नंदीची मूर्ती आहे, ती अत्यंत दुर्मिळ आहे असे मानले जाते. इथं भक्तांसाठी काय महत्त्वाचं असेल तर गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. जणू मोठा उत्सवच साजरा केला जातो. नवसाला पावणारा गणपती म्हणजेच मोरगावचा मोरेश्वर अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे. खरं सांगायचं तर अष्टविनायकाच्या यात्रेची सुरुवात जिथून होते ते पवित्र स्थान म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. नमस्कार मित्रांनो, मी विकास निगम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत सहकुटुंब सहपरिवार मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घ्यायला. मंदिरात प्रवेश करताना जाणवते ती एक वेगळीच शांतता. घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तीने भारावलेलं वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकतं. हे मंदिर अष्टविनायकांपैकी पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं मंदिर मानलं जातं. असं म्हणतात की बाप्पाने येथे मोरावर आरूढ होऊन सिंधू राक्षसाचा वध केला आणि म्हणूनच त्यांना मयुरेश्वर असं नाव मिळालं. जेव्हा बाप्पाचं पहिलं दर्शन होतं तेव्हा काही क्षणासाठी सगळे विचार शांत होतात. मंदिराचा हा अवतीभोवतीचा परिसर आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावरती आपल्याला ते जाणवतच असेल. फक्त डोळ्यात भक्ती, मनात समाधान आणि ओठांवर एकच प्रार्थना, बाप्पा आमच्या कुटुंबाला नेहमी असंच एकत्र आणि आनंदी ठेव. लहान मुलं बाप्पाकडे निरागसपणे पाहत होती आणि घरातल्यांची श्रद्धा इथे ओथंबून वाहत होती. देवाकडे मागायला खूप काही नसतंच, कारण त्यांनी ते आपल्याला ऑलरेडी दिलेलं असतं. फक्त आपल्या माणसांचं सुख कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण सर्वजण करत असतो. खरं तर मोरगाव म्हटलं की इथल्या गावातली साधी माणसं तुम्हाला नक्की जाणवतील. त्यांचं प्रेमळ बोलणं आणि ह्या गावातलं शांत वातावरण मन भारावून टाकणारं आहे. हे तुम्हाला ह्या परिसरात फेरफटका मारताना नक्कीच जाणवेल. मोठ्या शहरात मिळत नाही असा आनंद आपल्याला मोरगावच्या भूमीमध्ये मिळतो. अशा छोट्या गावांमध्ये आणि कुटुंबासोबतच्या क्षणांमध्ये मिळणारी ही शांतता, आनंद काही औरच आहे. मंदिराभोवती मोठी दगडी तटबंदी बांधलेली आहे. मंदिराला पाहिल्यावरती ते एखाद्या छोट्या किल्ल्यासारखे वाटते. चारही कोपऱ्यांवर उंच मिनारासारखे बुरुंज आहेत. ही रचना त्या काळातील मुस्लिम स्थापत्यशैलीचा प्रभाव दाखवते. खरं तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना विशाल दीपमाळ आपल्याला दिसतच असेल. सणांच्या वेळी ही दीपमाळ दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. प्रवेश करताना घंटानाद आणि गणपती बाप्पा मोरया याचा जयघोष आपल्या कानावरती पडतो. त्यामुळे खरं तर वातावरण हे भक्तिमय होऊन जातं. मंदिराची
आतील रचना जणू भव्य सभामंडपामध्ये बदलून जाते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मोठा सभामंडप दिसतो. हा मंडप दगडी खांबांवर उभा असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. भक्त येथे बसून जप, आरती, ध्यान करतात आणि मंडपातील शांत वातावरण मन प्रसन्न करून टाकते. खरं तर मंदिरातील गर्भगृह हे अतिशय पवित्र आहे. गर्भगृहात श्री मोरेश्वर मंदिराची अत्यंत सुंदर अशी गणपती बाप्पाची काळ्या दगडातील मूर्ती पाहायला मिळते. सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे. डोळे आणि नाभीत हिरे बसवलेले असल्याचे सांगितले जाते. गणपती नागफण्याखाली विराजमान आहेत. मूर्तीसमोर उंदीर राजांची आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे मंदिरात गणपतीसमोर नंदी देखील आहे, जे अत्यंत दुर्मिळ आहे असे मानले जाते. खरं तर मोरगाव हे एक शांत आणि निसर्गरम्य गाव आहे. मंदिराभोवती हिरवीगार शेती, मोकळी हवा आणि गावाकडची साधी जीवनशैली आपल्याला पाहायला मिळते. सकाळी आणि संध्याकाळी मंदिर परिसरात एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला अनुभवायला मिळते. अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता देवाचा निरोप घेऊन मंदिराच्या आवाराच्या बाहेर प्रवेश करतो. की आपली मंदिरामध्ये, मंदिराबाहेर आणि मंदिराच्या आतमध्ये देखील आपल्याला प्रसाद मिळतो. मंदिराबाहेर प्रसाद, फुलं, हार आणि गणपतीच्या मूर्तींची छोटी छोटी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. तिथं आपण आपल्या प्रियजनांसाठी, कुटुंबासाठी मोदक, नारळ आणि प्रसाद घरी घेऊन जाऊ शकता. खरं तर या मंदिराला काही वेगळंच धार्मिक महत्त्व आहे. अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि समाप्ती बहुतेक भक्त इथेच करतात. म्हणूनच गणेश चतुर्थीला आणि माघी गणेश जयंतीला इथं मोठी यात्रा भरत असते. नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील ह्या गणपती बाप्पाची श्रद्धा, उपासना, पूजा अर्चा भक्त भाविक मोठ्या श्रद्धेने करतात. खरं तर मोरगाव म्हणजे फक्त मंदिर नाही, तर भक्ती, इतिहास आणि शांततेचा अनुभव देणारी एक वेगळीच भूमी आहे. दगडी भिंतींमध्ये दडलेली परंपरा आणि बाप्पाच्या दर्शनाने मिळणारी मनशांती, हा अनुभव प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी घ्यायला हवा. म्हणूनच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंदिराच्या अवतीभोवती फेरफटका मारून थोडीफार खरेदी करून, खास करून आमच्या लहानग्या मुलांसाठी छोटे छोटे टेडी आणि छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आम्ही परतीचा प्रवास आमचा सुनिश्चित केला. आमच्या दोन्ही लेकरांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहून मन प्रसन्न झालं. आज खऱ्या अर्थाने दिवस सार्थकी लागला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण विघ्नहर्ता हा आपल्याला शक्ती, युक्ती, बळ आणि मार्गदर्शन करतो, हे तितकंच खरं आहे. आम्ही सहकुटुंब, सहपरिवार गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तुम्हाला देखील विनंती करतो, जमलंच तर कुटुंबासोबत या आणि एक दिवसाची सुंदर अशी ट्रिप गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन नव्या आयुष्याची सुरुवात नव्याने करा. थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग बघितल्याबद्दल. आवडला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब